हो, आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान तथा पाठपुरावा मी चालू केला आहे. भोंगा मुक्त मुंबई झालं. मुंबई पोलिसांनी 1500 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले. आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात. मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी. जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं. बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारनी 300हून अधिक असं बेकायदेशीर आदेश दिले आहेत जे रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या 1300 लोकांचा प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमधून 1 वर्षहून अधिक वयाच्या लोकांचं नाव, म्हणजे 1 वर्ष असेल 41 वर्ष, बेकायदेशीरित्या, उदाहरण मलकापूरमध्ये 1426 आता बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ती फार गंभीर बाब आहे. त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे हे सगळे नावं रद्द करण्याचं काम हातात घेणार. साहेब, असं मुश्रीफांना क्लीन चिट देण्यात आली तर राज्य सरकारने दिली ना. वैभव नाईक म्हणतात वैभव नाईक असं म्हणतात की किरीट सोमय्या यांना या बातमीची खबर आहे का? आता देवेंद्र फडणवीस आणि सरकाराने न्यायालय, आम्ही आमचं काम केलं. न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही. JMFC ने देखील खूप जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे. दायमा उभे करून अशा प्रकारची नावं म्हणजे नोंदवल्या गेलेली आहे. त्याच्याबद्दल काय मुद्दा असा आहे की आज SP असो की जिल्हाधिकारी, त्यानंतर रजिस्ट्रार, सगळ्यांची तिथल्या तिथून चर्चा करून दिली. 1 आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार की जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली. या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होणार. आता महाराष्ट्रात 2,24,000 2024 मध्ये अर्ज केले. त्यापैकी मोर दॅन 2 लाख यांनी कागदपत्र दिलेले नाही किंवा खोटे कागदपत्र दिले आहे, फसवाफसवी केलेली आहे. या सगळ्यांचं पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला मी एकच सांगतो की महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर 2025 मध्ये 2500 अर्ज सुद्धा आलेले नाही. 2024 मध्ये 2,24,000 आले होते. बुलढाणा जिल्ह्याच्या हिशोबाने किती आहे? बुलढाण्याचं आजचा की एक तर 1300 नायब तहसीलदारांनी दिलेले आदेश रद्द करायचे होते. त्यात एकाचंही प्रमाणपत्र आलेलं नाहीये. परत फक्त मलकापूर हॉस्पिटलमधून बेकायदेशीररित्या 1 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्यांना न्यायालयात ऑर्डर घ्यावं यांनी डायरेक्ट दिले आहेत. आता त्याची चौकशी आजपासून सुरू होत आहे. अजित पवारांनी आपण त्या भोंग्याच्या मॅटरमध्ये आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही सूचना दिल्या आहेत? महाराष्ट्राची युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते. ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने 1987 मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण हे अटल बिहारी वाजपेयी सरकारने 2002 मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले. गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत 5-5 वेळा एवढा मोठा घोंगाट
एकाने परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे धाडले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार. काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही. अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार. अबू हाशमी म्हणताय की दिंडीमुळे रस्ता जाम होतो. बहुतेक त्यांनी माफी मागितली. सर,